टाइम ट्रॅव्हलच्या सिरीजमध्ये आज आपण टाइम ट्रॅव्हल पॉसिबल का नाही ह्याचे कारण बघणार आहेत। पहिलं तर कारण आहे की आपण जे आजपर्यंत डिस्कस केले ते पॅराडॉक्सेस। ग्रँडफादर पॅराडॉक्स सांगते की तुम्ही पास्टमध्ये जाऊन थोडंसं जरी काहीतरी बदल केला तर तुमच्या एक्झिस्टन्सवरच प्रश्न येऊ शकते। हिटलर्स पॅराडॉक्स जे आपण बघितला त्यात एक कन्सेप्ट येते बटरफ्लाय इफेक्ट। थोडक्यात बटरफ्लाय इफेक्ट सांगायचं झालं तर इथं एका फुलपाखरानं पंख फडकवले तर जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात तुफान येऊ शकते। म्हणजे एखादा छोटासा चेंज एखाद्या गोष्टीमध्ये दुसरीकडे मोठा चेंज आणू शकते। उदाहरण घेऊ, हिटलर्स पॅराडॉक्समध्ये आपण हिटलरला मारल्यावर वर्ल्ड वॉर 2 कॅन्सल होणार होता। आता फक्त वर्ल्ड वॉर 2च कॅन्सल होणार नाही तर त्यावेळी जेवढे काय टेक्निकल ॲडव्हान्समेंट जेवढ्या काय डिस्कवरी झाल्या सगळ्या कॅन्सल होतील। म्हणजे कॉम्प्युटर झालं, जेट इंजिन झालं, रेडार झालं, अँटीबायोटिक्स ह्या सगळ्यांचा शोध त्यावेळी लागला। तसंच न्यूक्लिअर फिजनचाही शोध लागला कारण त्यावेळी गरज होती। आणि या सगळ्यांचा जर शोध लागला नाही किंवा उशीर झाला तर जगावर किती परिणाम होईल ते आपल्याला माहिती आहे। आणि अजून एक गोष्ट म्हणजे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स। ते काय सांगतंय की एखादी क्लोज सिस्टीम जर असेल तर त्याची एंट्रॉपी एकतर कॉन्स्टंट राहील नाहीतर वाढेल। बूटस्ट्रॅप पॅराडॉक्समध्ये आपण बघितलं की एक टाइम मशीन बनवायचं जे पुस्तक आहे मी 5 वर्ष वापरतोय आणि पुन्हा अजून डबल मला वापस करतोय आणि त्या पुस्तकाचा कंटिन्यू यूज होतोय, त्यामुळे कधी ना कधीतरी पुस्तक फाटणारच आहे। आता ह्या 3 कारणामुळे आपण म्हणू शकतो की टाइम ट्रॅव्हल पॉसिबल नाही। आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्टीफन हॉकिंगने एका एक्सपेरिमेंटमध्ये प्रूव्ह पण केलं होतं की टाइम ट्रॅव्हल पॉसिबल नाही म्हणून। ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघू।